हाय फ्रेंड्स, कशा आहात? सर्व मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण फणसाच्या बियांपासून साखर न वापरता फक्त 3 पदार्थांमध्ये पौष्टिक असे लाडू पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा, फणसाच्या बिया घेतल्या आहेत. ह्या एक मोठी वाटी फणसाच्या बिया आहेत. त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतं बियांमध्ये. त्यामुळं तुम्ही बिया फेकून न देता छान असं त्याचं लाडू बनवा. खूप टेस्टी होतात मैत्रिणींनो, आणि करायला एकदम सोपे. अजिबात वेळ लागत नाही. बियामध्ये भरपूर कॅल्शियम पण असतं. मग तुम्ही त्या फेकून न देता किंवा नुसत्या भाजून न खाता, उकडून न खाता एकदा लाडू बनवून बघा, आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या बिया. त्यानंतर आपण त्या लो मीडियम टू लो गॅस फ्लेमवर आपण त्या 5 मिनटासाठी, म्हणजे पूर्ण त्या बियांना डाग येईपर्यंत आपण भाजणार आहोत. कारण ह्या बिया आपण आता फक्त एकदाच भाजणार आहोत, नंतर त्या भाजणार नाही. म्हणून त्या छान अशा खमंग त्याचा सुगंध वास येईपर्यंत भाजायच्या आहेत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. आणि छान अशा नवीन नवीन रेसिपी ज्या मी ट्राय करण्याचा प्रयत्न करते त्या तुम्हाला बघायला मिळतील. त्या तुम्ही बनवून खाऊ शकता. एवढ्या सुंदर आणि टेस्टी, आणि महत्त्वाचं म्हणजे घरातील साहित्यात बनवलेले असतात. त्यामुळे त्या तुम्हाला बाहेर दुसरं कुठलंही साहित्य आणायला जायची आवश्यकता लागत नाही. हे बघा, छान अशा प्रकारे त्याला पूर्ण डाग येईपर्यंत आपण मीडियम गॅसवर, लो टू मीडियम गॅसवर भाजायच्या आहेत. खूप छान चविष्ट लागतात लाडू मैत्रिणींनो, आणि खाताना वाटणार सुद्धा नाही की आपण ह्या फणसाच्या बियाचे लाडू बनवले आहेत. करायला एकदम सोपी आहे रेसिपी, आणि आपण यामध्ये साखर वापरणार नाही, त्यामुळे हेल्दी आहे. पुढे आपण साहित्य पाहणारच आहोत की साखर न वापरता त्याच्याऐवजी आपण काय वापरणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे छान त्याला डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो. खूप सुंदर चविष्ट असे लागतात, आणि सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहता, कुठल्या गावातून, कुठल्या राज्यातून, कुठल्या देशातून, ती कमेंट्स करून सांगायचं आहे. म्हणजे मला तुमचे आभार मानण्यास खूप छान आनंददायी वाटेल. हे बघा, किती सुंदर अशा आपण पूर्ण त्याला सगळ्या बाजूनी छान अशा आपण खमंग भाजून घेणार आहोत. त्यामुळे आपले लाडू आहेत ना, ते खूप छान खमंग होतात. तुम्ही बिया फेकून देण्याऐवजी खरंच एकदा अशा प्रकारे बनवून बघा. खूपच अप्रतिम लागतात फणसाच्या बियांचे लाडू. हे बघा, छान अशा आपल्या बिया बघा बऱ्यापैकी भाजून झाल्या आहेत. बघू शकता, पूर्ण डाग आले आहेत त्याला, म्हणजे आपल्या बिया खमंग अशा आपण भाजून घेतल्या आहेत. त्या आपण थंड करणार आहोत, आणि थंड करून त्याचे साल काढून घेणार आहोत. हे बघा, एक मोठी वाटी आपण फणसाच्या बिया घेतल्या, अर्धी वाटी खोबरं, अर्धी वाटी शेंगदाणे, आणि अर्धी वाटीला जरा थोडासा गूळ जास्त घेतला आहे. तुम्ही गोड तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. मी साखरेऐवजी गुळाचा वापर केला आहे, म्हणजे हेल्दी असे आपले लाडू तयार होतील. हे बघा, अगदी थंड झाल्यानंतर साल काढायला अजिबात वेळ लागत नाही मैत्रिणींनो. अशा प्रकारे तुम्ही त्याचं साल काढून घ्यायचं आहे, म्हणजे खूप छान असे शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्याचा तुम्हाला आनंद मिळेल. असे हे फणसाच्या बियाचे लाडू आपण रेसिपी पाहत आहोत मैत्रिणींनो. आपण सगळ्या बियांचे साल काढून घेतले. त्यानंतर खोबरं आहे ते मी मिक्सरला बारीक करून घेतलं, आणि आपण ते भाजून घेणार आहोत. मी सुकं खोबरं वापरलं आहे, जरी लाडू राहिले, कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत, मग त्याला बुरशी येऊ नये म्हणून सुकं खोबरं वापरलं आहे. तुम्ही जर ओलं खोबरं वापरणार असेल तर लाडू लवकर संपवायचे आहेत, कारण ओल्या खोबऱ्याला लवकर बुरशी येते. आणि सुकं खोबरं आहे ते आपण मध्यम गॅसवर छान भाजतो आहे, त्यामुळे त्याला तूप वगैरे घालायची अजिबात गरज नाही, कारण खोबऱ्याला मुळातच त्याचं
तेल असतं, तेलकटपणा असतो त्याचा. खूप सुंदर असं खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून भाजून घेतलं तरीही चालेल. मी असं छान त्याचा रंग बदलेपर्यंत आपण ते भाजून घ्यायचं आहे, म्हणजे खोबऱ्याची चव पण खूप छान लागते. नंतर आपण हे सर्व साहित्य एकत्र बारीक करणार आहोत. हे बघा, त्यानंतर मी शेंगदाणे आणि खोबरं अशा प्रकारे एकत्र बारीक करून घेतलं आहे. त्यामध्ये आपण थोडंसं निम्मा गूळ घालणार आहोत आणि तूप घालणार आहोत, म्हणजे आपल्याला नंतर वेगळं तूप घालायची अजिबात आवश्यकता लागणार नाही. हे बघा, तूप घातल्यानंतर बघा अशा प्रकारे आपलं छान असं बघा गोळा तयार होत आहे बघा, म्हणजे लाडू बांधायला खूप सोपं जाईल. त्यानंतर आपण ज्या बिया आहेत त्या बारीक करणार आहोत. माझं एक झालं की बिया मी त्याचे तुकडे केले नाहीत. तुम्ही त्याचे तुकडे करा, नाहीतर मिक्सरचं भांडं तुमचं खराब होईल. माझ्या सुरुवातीला लक्षात आलं नाही, नंतर मी त्या फोडून हे बघा अशा प्रकारे पावडर बनवून घेतली. त्यानंतर आपण त्यामध्ये जो राहिलेला गूळ आहे तो घालून घेणार आहोत. गोड तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर वेलची पावडर घातली आहे आणि अगदी किंचित चिमटभर आपण मीठ घालणार आहोत, कारण मिठाने कुठल्याही गोड वस्तूला खूप छान चव येते. त्यानंतर आपण त्यामध्ये तूप घालणार आहोत, म्हणजे आपल्याला पुन्हा वेगळं तूप घालायची गरज नाही. तूप घातल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपलं छान असं आपण बारीक करून घेतलं आहे. थोडंसं जाडसर ठेवायचं, जास्त बारीक नाही, कारण खाताना ते छान असं दाताखाली आलं पाहिजे. हे बघा असं छान असं आपण बारीक करून घेतलं. त्यानंतर आपण सर्व साहित्य आहे ते एकत्र करून घेणार आहोत, कारण आपण अगोदर शेंगदाणे आणि खोबरं बारीक केलं होतं. नंतर आपण बिया बारीक केल्या आहेत फणसाच्या. त्यामुळं सर्व साहित्य एकत्र करायचं आहे आणि एकत्र करून छान असे त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. खूप सुंदर टेस्टी लागतात मैत्रिणींनो. खरंच एकदा अवश्य बनवून बघा अशा प्रकारे लाडू, आणि बनवल्यानंतर कसे झाले ते मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा छान असं आपण एकत्र करून घेणार आहोत. तुपामुळं तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा फिरवताना तूप घालताना, त्यामुळे लाडू वळायला खूप सोपं जातं. कारण मी शेंगदाण्याचे लाडू बनवताना पण असंच बनवते. गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवताना ते मिक्सरमध्ये फिरवताना तूप घालते, म्हणजे लाडू पटकन वळले जातात. नंतर सेपरेट गरम वगैरे करून घालायची काही आवश्यकता लागत नाही. हे बघा मी त्याला बदाम आहे त्याचा असा काप करून वरती प्रेस करणार आहे. तुम्ही काजू लावले तरी पण चालेल, छान दिसण्यासाठी अगदी. बघा अप्रतिम असे आपले फणसाच्या बियांचे लाडू. ही रेसिपी तयार झाली आहे मैत्रिणींनो, करून बघा आणि केल्यानंतर कसे झाले ते रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून तुमचे अभिप्राय पाहून खूप छान वाटतं की आपण आणि माझ्या यूट्यूब फॅमिली तर खूप छान आहे. सर्वजण पूर्ण व्हिडिओ पाहतात, त्यामुळं खूप छान वाटतं. हे बघा किती सुंदर असे आपले फणसाच्या बियांचे लाडू तयार झाले आहेत मैत्रिणींनो. चला तर मग बनवून बघा आणि खायला या. सुंदर अप्रतिम असे झाले आहेत. रंग पण बघू शकता तुम्ही किती त्याला सुंदर आला आहे, आणि चव तर एक नंबरच झाली आहे बघा मैत्रिणींनो. अगदी मऊ लुसलुशीत झाला आहे. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. हे बघा किती सुंदर असा मऊ लुसलुशीत झाला आहे. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. भेटूयात मग पुढच्या छानशा अशा रेसिपीमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. बाय बाय.